हा यूट्यूब फॅमिली, रंगाचा कलाकार या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 29/4/2026 या रोजी आपण वॉटरप्रूफिंगचं काम पूर्ण केलेलं आहे. काल आपण हे काम चालू केलं होतं 2 दिवसापूर्वी. 27 तारखेला आपण डॅमप्रूफचं डायल्यूट करून एक कोट केला होता. काल एक कोट केला आणि आज तिसरा कोट केला. तर वॉटरप्रूफिंगचे काम कसं झाले ते पहा मित्रांनो. या ठिकाणी आपण पहिले डायल्यूट करून म्हणजे 20 लिटरला 6 लिटर पाणी टाकून आपण डायल्यूट तयार केलं होतं व्हाईटचं, आणि एक कोट त्याच्यावर पूर्ण मारून घेतला होता. हा एरिया फार मोठा आहे मित्रांनो, म्हणजे मी जे केलं त्यातलं पहिल्यांदा एवढं मोठं एरिया आहे. मी छोटे एरिया केले होते 1 BHK 2 BHK. हा साधारण 30 बाय 50चा एरिया, म्हणजे 1,500 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. तर वॉटरप्रूफिंग एवढं छान झाले. आता दुपारचे 1:30 वाजले तर मी व्हिडिओ काढायला वरती आलो आहे. एक कोट मारून झाला आहे, पाहू शकतो तुम्ही. एवढं 1:30चं ऊन आहे, पायात माझ्या चप्पल नाही, पण काहीच वाटत नाही. एवढं मस्त वॉटरप्रूफिंग झाले आणि खरंच कूलनेस वाढला आहे. कारण भिंत जेवढी गरम लागते तेवढं माझ्या पायाला हे गरम लागत नाही आहे काम केलेलं. हा जिन्यावरून चालताना मला एक अंदाज आला. हा जिना तापला आहे, भिंत तापली आहे. पण वॉटरप्रूफिंगच्या खरंच वॉटरप्रूफिंग करा आणि मला सांगा 10% ते 15% वॉटरप्रूफिंगमध्ये फरक पडतो आहे. वरती आल्यानंतर खाली तर अजून पडेल. कंपनीचं म्हणणं आहे का आतमधून 10 ते 7% टेम्परेचरला फरक पडतो, पण माझं तर म्हणणं जास्त असेल. आता वॉटरप्रूफिंग केले आपण पूर्ण. काल आपण बिगर पाण्याचा एक कोट करून ठेवला होता. आजही आपण बिगर पाण्याचा एक कोट केला आहे. तर अशा प्रकारे आपण हे वॉटरप्रूफिंगचं काम केलेलं आहे. आपणच या पूर्ण बंगल्याचं काम केलेलं आहे, पेंटिंगचं. वॉटरप्रूफिंगचंही काम केलं आहे. आता बाकीचं काम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू. चला, वॉटरप्रूफिंगच्या कामासाठी आपल्याला संपर्क साधा 7888103368. हा माझा देवांश पेंटिंग वर्क म्हणून गुगलवर नाव आहे आणि यूट्यूब चॅनलला नाव आहे रंगाचा कलाकार राहुल. चला मित्रांनो, बाय.